नमस्कार, आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज. कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात बातमी सविस्तरपणे. जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेतून 5 जुलै ते 19 जुलै संपूर्ण महाराष्ट्रात आणि इतर राज्यात वृक्षारोपण अभियान सुरू झालं असून आजच्या 8व्या दिवशी 1,20,000हून अधिक वृक्ष लागवड झाली असून 13 जुलै 2026 रोजी ग्रुप ग्रामपंचायत मोहने एनवली कार्यक्षेत्रामध्ये एनवली देव रहाटी या ठिकाणी 1,000 वृक्षांची लागवड करण्यात आली. सदर कार्यक्रम प्रसंगी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. रामानंद सांप्रदाय तालुका सेवा समिती खेड यांच्या वतीने लागवड करण्यात आली. सदर कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी खेड तालुका पंचायत समिती सभापती अफिया पालेकर तसेच माजी नगराध्यक्ष तथा भाजप नेते वैभवजी खेडेकर, पंचायत समिती सदस्य निसार जाफर, सुर्वे पंचायत समिती सदस्य महेंद्रजी भोसले, समीक्षा महांदे, पंचायत समिती विस्तारक कृषी अधिकारी अनिकेत अनिल लोहार, सुनील यशवंतराव गावडे, ग्रामविकास अधिकारी अश्विनी जुंबडे, खेड तालुका खरेदी विक्री संघ संचालक श्री विष्णू मोरे, तंटामुक्त अध्यक्ष शंकर मोरे, स्कूल कमिटी चेअरमन संतोष मोरे, नवयुग क्रीडा मंडळ आदी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, कोकण वार्ता न्यूज, खेड. त्या कोकण विभागामध्ये जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्रजी महाराज यांच्या माध्यमातून या कोकणामध्ये मोठ्या प्रमाणावरती वृक्षारोपणाचं काम चालू आहे आणि वृक्ष संवर्धनाचं देखील काम सुरू आहे. आज आम्ही ऐनोली गावामध्ये आहोत आणि या कोकण प्रांताचे प्रमुख दत्ताशेठ मोरे आणि समस्त गावकरी यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी 1,000 झाडं लावण्याचा त्यांचा उपक्रम आहे. ऐनोलीच्या ह्या देवराटीमध्ये हा उपक्रम सुरू झालेला आहे आणि गेले 5 दिवस सतत ते झाडं या ठिकाणी लावत आहेत. 7 राज्यांमध्ये हा उपक्रम सुरू आहे. जवळजवळ 1,20,000 झाडं लावून झालेली आहेत आणि हा 5 जुलैपासून सुरू झालेला हा कार्यक्रम 19 जुलैपर्यंत सुरू राहणार आहे. एकंदरीत पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्याचं काम जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज या ठिकाणी करत आहेत. आध्यात्मिक वाटचालीमध्ये त्यांचा सहभाग मोठा आहेच. हिंदू धर्माचं काम वाढवण्यामध्ये त्यांचं देखील काम आहे, परंतु पर्यावरणाचं देखील संतुलन राखावं आणि जगाला एक चांगला संदेश द्यावा हा या वृक्षारोपणामागचा उद्देश आहे आणि म्हणून हा या स्तुत्य उपक्रमाला शुभेच्छा द्याव्यात. या सर्व सहकाऱ्यांबरोबर वृक्षारोपण करावं यासाठी मी इथपर्यंत आलो. आजचा हा उपक्रम असाच या ठिकाणी पुढे होऊन दे आणि आमचे कोकण पुन्हा एकदा हिरवगार होऊन दे यासाठी मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज.